नमस्कार मंडळी, मी पायल तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज शनिवार होता, सुट्टीचा दिवस होता. आम्ही दिवसभरात जी आमची कामं होती ती सगळे झाली. त्यानंतर आम्ही आज आलेलो एक स्पेशल ठिकाणी. तर आम्ही कुठं आलेलो आहे तुम्हाला थोड्याच वेळ दाखवते. स्टे ट्यून. तर आम्ही ज्या ठिकाणी आलो होतो ते म्हणजे पंचवटीमधील श्रीरामांचा स्टॅच्यू झालेला आहे आता तिथे. तर खूप सुंदर असं सगळं दृश्य होतं. संध्याकाळची वेळ होती आणि खूप छान दिसत होतं सगळं. आम्हालाही खूप छान वाटलं तिथे टाइम घालवायला. आम्ही खूप असं शांत आणि मस्त वाटत होतं. बरेच लोक आलेले होते तिथे फॅमिलीसोबत. मस्त वाटत होतं. आणि आज पावभाजीचा बेत होता मस्त. तर मग मी बाकीच्या भाज्या सगळ्या बॉईल करून घेतल्या होत्या आणि इथे कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची वगैरे कट करून मग मी फोडणी द्यायचं काम चालू होतं माझं इथे. नंतर मग म्हटलं पटापट पावभाजी बनवून घेऊ आणि मी अगदी सोप्या रीतीने बनवत असते पावभाजी. तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल तर मी नक्की यावर डिटेल रेसिपीचा ब्लॉग पण बनवेल. माझ्या चॅनलवर तुम्हाला असे डेली ब्लॉग, बाकी डेकोरेटिव्ह आयडियाज, डान्स वगैरेचे व्हिडिओ बघायला मिळतील. तुम्हाला जर माझा हा फर्स्ट ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग मी आता पटापट इथे बनवून घेते भाजी. टोमॅटो वगैरे टाकल्यानंतर टोमॅटो वगैरे चांगलं तेल सुटेपर्यंत इथे हे करायचं, त्याला फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर मग मिरची वगैरे पण सगळं ॲड केल्यानंतर व्यवस्थित हे झाल्यानंतर मसाले ॲड करून बॉईल व्हेजिटेबल्स त्याच्यात टाकून द्यायचं. असं मी शॉर्टमध्ये तुम्हाला रेसिपी माझी इथे शेअर करते. मी ते आता हळद वगैरे, लाल तिखट आणि पावभाजी मसाला जो असतो सुहानाचा तो इथे ॲड केलेला आहे चवीप्रमाणे. आणि हे सगळे मसाले मिक्स केल्यानंतर मग व्हेजिटेबल्स आपण जे बॉईल केलेले ते सगळं मॅश केल्यानंतर त्यात ॲड करायचे आणि 10 ते 15 मिनिट भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची. तीच ती अशी मस्त पावभाजी रेडी होऊन जाते. मला बाहेरच्यापेक्षा आहे ना घरीच आवडते पावभाजी बनवलेली. तर आमचं दोघांचंही जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता. आणि म्हटलं आता व्हिडिओ एंड करायचा राहिला होता, तर मी आता इथेच माझा व्हिडिओ एंड करते. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.